होळी हा सणातील एक पारंपरिक आणि सांस्कृतिक सण आहे. हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. होळीचा सण 2 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते, ज्यामध्ये वाईट गोष्टीचा नाश करण्याचा संकल्प केला जातो. दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. लोक एकमेकांना रंग लावतात आणि गुलाल उधळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या सणाचा आनंद घेतात. लोक नाचतात, गाणी गातात आणि गोडधोड पदार्थ तयार करतात. होळीचा सण प्रेम, एकता आणि सौंदर्याचा संदेश देतात. या दिवशी लोक सर्व भेदभाव विसरून एकत्र येतात आणि नवीन नात्यांची सुरुवात करतात. होळीमुळे समाजात प्रेम आणि बंधुता वाढते. होळी हा केवळ रंगांचा नव्हे, तर प्रेम आणि ऐक्याचा सण आहे. लोक या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि आनंद साजरा करतात. त्यामुळे होळी हा संस्कृतीचा आणि आनंदाचा सण आहे. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व ठीक असतील मी आशा करते. आणि हा होळीचा व्हिडिओ आहे, म्हणजे कालचा व्हिडिओ होळीच्या आहे ना. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता आहे ना मी घरात म्हणजे दुकानातले कामं आवरून आली होती आणि आता म्हटले चल डाळ घालून घ्यावा, कारण की संध्याकाळी ना लवकरच नैवेद्य घेऊन जावं लागतं होळीला. आणि त्याच्यासाठी ना मी 2.5 ग्लास आहे ना डाळ घेतलेली हरभऱ्याची. आणि 2.5 ग्लास म्हणजे आम्ही एवढे जण आणि आजी बाबां ते धरून एवढ्यांमुळे आहे ना 2.5 ग्लासात आमचं पुरून जाईल. आणि थोडंसं पुरण पण उरलं होतं. आणि व्यवस्थित आहे ना डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग त्याच्यात आहे ना आपल्याला पाण्याचा अंदाज घेऊन तेवढं पाणी लावून घ्यायचं कुकरमध्ये. आणि थोडंसं आहे ना त्याच्यात आहे ना डाळ शिजवतो आणि थोडं मीठ टाकायचं, जेणेकरून आहे ना खाली आपलं उतू येणार नाही. त्याच्यामुळे मीठ टाकून घ्यायचं आहे नेहमी. होळीच्या दिवशी ना प्रत्येकाच्या घरी ना पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, कारण की हा सण आहे ना वर्षातून एकदा येतो आणि सणाला ना पुरणपोळीचाच मान दिलेला असतो नेहमी. आणि काही ठिकाणी ना पुरणपोळीसोबत आहे ना बटाट्याची पण भाजी करतात, पण आमच्या इकडे काय अशी बटाट्याची भाजी करत नाही का. म्हणजे मी बहुतेक ठिकाणी बघितलेलं काय त्याच्यासोबत आहे ना पुरणपोळीसोबत बटाट्याची भाजी करतात. आणि आमच्या इकडं असं म्हणलं जातं का सणाच्या दिवशी बटाटे काय हा प्रकार करायचा नाही, त्याच्यामुळे आम्ही बटाटे वगैरे काही करत नाही. आता लगेच मी ना दुपारचे कामं राहिले होते ते पण आवरून घेते, कारण की नंतर खूप सारा पसारा होतो. पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ना खाणं थोडंच असतं, पण पसारा खूप सारा होतो. आणि माझं ना त्या दिवशी खूप अंग दुखत होतं, म्हणून मी गोळी घेतली मग माझ्या पुढच्या कामाला लागली. आता कपडे वगैरे पण काढायचे बाकी होते, ते पण काढून घेते. म्हणजे आता झाडझूड सगळं बाकी होतं, आता आरो करून घेणार होती. आरोहीनं बाहेरची झाडझूड करून घेतली होती, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. मग मी काय केलं, घरात येऊन आहे ना कपड्यांच्या घड्या घातल्या, कारण की डाळ शिजेपर्यंत म्हटलं कपड्यांच्या तरी घड्या घालून घेते, जेणेकरून ना थोडासा पसारा हलका होईल. नाहीतर आहे ना इतका सारा पसारा पडतो ना, लहान मुलं घरात असले का खूप सारा पसारा पडतो. आणि आता डाळ पण शिजलेली होती, मग मी ना सारण काय म्हणजे सारण म्हणजे कटाची आमटी, काही कटाची आमटी म्हणतात काही जण. तर कटाची आमटी म्हणजेच आम्ही सार, आमच्या इकडे ना आम्ही सारच म्हणतो नेहमी. त्याच्यासाठी ना कांदे भाजून घेत होते आणि लगेच ना भात पण घालून घेतला, कारण की मग तो स्वामीला पण भूक लागते, मग थोडंसं त्याला खाऊ घालण्यासाठी ना ताजा भात घालून घेते. कारण नंतर नाही घातला असता तरी चालला असता, पण मग आधी पहिले भात घालून घेतला. तो रडायला लागला तर मग थोडंसं त्याच्या पुढं ठेवला तरी तो खाऊन घेतो. डाळने व्यवस्थित ना छानपैकी ना शिजली होती, जेणेकरून ना म्हणजे ती वाटण्यासाठी पण रेडी होईल. आणि आता आहे ना मी कटाच्या आमटीसाठी ना ते पाणी, येळवणीचं पाणी ना काढून घेते, कारण की पाणी त्या पाण्यातच खरं अर्क उतरलेला असतो डाळीत. त्याच्यामुळे ना सार पण एकदम छान आणि चवदार लागतो. ते पाणी नसलं ना तर साराला ना एकदम चव येत नाही. पाणी चाळणीत काढून घेतल्यामुळे ना सर्व पाणी ना त्याच्यात निचरून पडतं. कांदे पण छान भाजलेले होते आणि आता खोबरं पण भाजून घ्यायचं. खोबऱ्यासाठी म्हणजे वाटण्यासाठी ना एक वाटी ना मी
खोबरं घेतलं होतं आणि आता म्हणजे वाटण्यासाठी ना डाळ पण काढून घ्यायची होते. थोडीशी डाळ काढून घेतली. आपल्याला जेवढा सार करायचा आणि त्याप्रमाणेच डाळ काढायची, जास्त काही डाळ काढायची नाही तर आहे ना साराने ना सार आहे ना एकदम घट्ट होऊन जातो आणि तो जास्त घट झालेला सार पण चांगला लागत नाही. त्याच्यामुळे ना मापातच सार काढून घ्यायचं, डाळ काढून घ्यायची. आता खोबऱ्याची वाटी पण व्यवस्थित भाजली होती. कापून पण तुम्ही तव्यावर भाजू शकता, तर मी डायरेक्ट भाजलेलं होतं. आणि सारासाठी ना जे सामान लागणार होतं ते पण काढून घेतलं. तुम्हाला मध्ये ना स्वामीचा आवाज येत असेल, कारण की तो सर्वांना आवाज देतोय. आणि आता डाळ शिजल्यानंतरून आहे ना त्याचं पुरण करायचं. त्याच्यासाठी ना मी किती डाळ घेतली, कुणी गुळात पण करतात, पण मी साखरेतच करते नेहमी, कारण हे साराचं साहित्य आहे सगळं. डाळ आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, लसूण, अजून हे काय याला काय म्हणता का मम्मी, खोबरं आहे, अल्लं आहे. हे पहा अल्लं आहे, ते लसूण सोलायचं बाकी फक्त. हे पहा इथं अल्लं आहे, कढीपत्ता पण आहे. इथं दळण चालू आहे, पीठ दळत आहे, म्हणजे मम्मी आजी पीठ दळत होती. हे पहा मम्मी आता खोबऱ्यानं छोटं छोटं बारीक कापून घेते, कांदा पण कापते. आता हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे आम्हाला, म्हणजे त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तू नाही दिसत? बस झालं काय? झाल्यासारखंच आहे. झाले. चांगलं झालं ना पुरण? मग लाल बडं काही गोड गोड मस्त झालंय. तेवढं धमक आहे. आता घे बाबा झाडून घे, आवर पटकन. हे करते का? हा करते. बस ते माझ्या चाळणी दे आणि झाडायला काय दे. बस तिथं बस खाली. गरम आहे का? असू दे गरम. आजीने ना मस्त मला पुरण करून दिलं होतं, कारण की म्हातारा माणूस असला का काही कामं बसत नाही, नेहमी ते काही ना काही करतच असतं. आणि इकडे ना आत्या सार करून घेते होती. सारासाठी ना पहिल्यांदा पातेल्यात तेल ओतून घेतलं आहे. ती पाहत होती गरम झालं का नाही. आणि अर्धं खोबरं आहे ना मी वाटणामध्ये टाकलं होतं, आणि अर्धं खोबरं आहे ना तिने किसून घेतलं होतं आत्यानी. त्या खोबरे किसलेलं, जिरे आणि लसूण छानपैकी ना तो परतून घेतला. आणि ते तुम्हाला काळा दिसत असेल ना तर ते खोबरं भाजलेलं होतं ना, ते नंतर किसून घेतलेलं आहे. त्याच्यात लाल मिरची आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची, आणि कोथिंबीर वगैरे टाकल्यानंतर छानपैकी ना परतून घ्यायचं. आणि कढीपत्ता टाकायचं विसरले होते ना, म्हणून त्यांनी वरतून टाकून घेतला. छान परतल्यानंतरूनच वाटण केलेलं टाकायचं आहे. जास्त सर्व काय टाकलेलं नव्हतं, थोडंच टाकलेलं होतं, जसं लागेल तसं. आणि त्याच्यात त्यानं वाटण्याच्या म्हणजे जे वाटण केलं होतं त्या भांड्यातच थोडं पाणी वतून घेतलं. आणि ते पाणी ना त्याच्यात टाकून घ्यायचं आहे, आणि व्यवस्थित त्यानं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत आहे ना मसाला परतायचा आहे, आणि नंतरून ते पाणी पण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि सारणाचं जे आपल्या म्हणजे डाळीचं पाणी होतं ते पण टाकायचं आहे. आता सार पण आत्याने केलेलं होतं ना, आईला ना बाकीचं पुरण खाली गार झाल्यानंतर काही होत नव्हतं, मग मी ना ते एवढं बाकीचं दळून घेतलं. आणि हे बघा सार पण व्यवस्थित झालेलं आहे. रेडी झाले बघा, एकदम मोकळं आणि एकदम मस्त पुरण झालेलं आहे ना. पुरण इकडं सार पण झालेलं आहे. अरे बोलशी सार पण झालेलं आहे. स्वयंपाक झाला? हो, पोळ्या करते मम्मा. पिठाचे ना दिवे करायचे होते, ते पण आत्या करून घेत होती, कारण की नंतर परत करायला जमले नसते ना, त्याच्यामुळे आधीच खूप उशीर झालेला होता. नाही म्हणता ना खूप अंधार पडलं होतं. आता अंधार पण लवकर पडतोय, कारण की रस्त्याला जायला ना खूप भीती वाटते बिबट्यांची. त्याच्यामुळे ना म्हटले लवकर आवरून घेते, मग जाते. आणि थोडेसे भजे काढून घेतले. नंतर तिकडून आल्यावर बाकीचे भजे काढणार होते. आता पापड्या पण तळून घेते. इकडं आत्या आहे ना पोळ्या करून घेत होते, म्हणजे कसं मी पण लवकर निघून जाईल, त्याच्यामुळे मला अजून आवरायचं पण बाकी राहिलेलं होतं. असंच आहे ना बोलता ना कधी वेळ निघून गेला तो पण समजला नाही. पुरणपोळीचं खाणं आहे ना एकदम थोडा असतं, आणि पसारा खूप असतो त्याचा. काय तोंड लावायला ना.
आता आहे ना आरो नैवेद्य काढत होती आणि मम्मी ना साडी घालत होती, त्याच्यामुळे ती म्हणे मम्मी मी नैवेद्य काढून घेते आणि तू आवर. आता पहिल्यांदा आहे ना मी तुळशीला नैवेद्य ठेवलेला आहे आणि घरात पण आहे ना जेवणाचं ताट आपण करतो ना तेवढं ठेवलं. तर साडी पण व्यवस्थित घातलेली नाही, दिवसासाठी कशी घातलेली आहे, पण वेळ पण नव्हता तेवढा, खूप वेळ झालेला होता, त्याच्यामुळे ना म्हणजे पटकन घालून घेतलं. आमच्या तिकडे ना एवढी मोठी होळी राहते आणि ती पूर्ण गौऱ्यांची असते. गौऱ्यांपासूनच ते लाकूड म्हणजे एक पण नसतं होळी, पूर्ण गौऱ्यात असतात आणि खूप साऱ्या बायका आलेल्या होत्या. आमच्या माझ्या माहेरी ना तिकडे ना माणसं जातात होळीला नैवेद्य वगैरे दाखवायला आणि इकडे ना सर्व बायाच राहतात. मी पण पहिल्यांदा नवीन आली ना तेव्हा विचारत पडली होती, कारण की इकडं सर्व बायाच दिसायच्या, माणसं काही खूप कमी दिसायचे. आणि बघा सर्व गावातल्या बाया ना एका मंदिरातच येतात, तिथंच होळी पेटवतात आणि जास्त ठिकाणी राहत नाही. आता रेणुका मातेचं नवीन मंदिर झालं नाही म्हणून तिथे राहते पारावर. त्याला कशी होळी साजरी करतात ते पण तुम्ही नक्की सांगा. आणि आता आहे ना इथे नैवेद्य ठेवून द्यायचं आहे, 5 नैवेद्य इथे ठेवले होते आणि प्रत्येक नैवेद्यावर एक एक पिठाचा दिवा ठेवलेला होता आणि तो पेटून घ्यायचा आहे. आणि सर्व होळीला नैवेद्य दाखवल्यानंतर आहे ना पाणी घेऊन आणि 5 चकरा मारल्या होत्या. हे बघा तुमच्याकडे होळी कशी साजरी करतात ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि होळी खरंच छान वाटते, इतकी पण फेऱ्या मारताना इतके चटके बसत होते ना बासरे बास. आणि इकडं रेणुका मातेच्या मंदिरात पण आलेलो होतो आम्ही, खूप साऱ्या जमलेल्या होत्या. मस्त व्हिडिओ घेतला, मस्त फोटो काढले आम्ही एवढ्या मिळून. आणि हा ब्लाऊज येण्या साडीवर पण मॅच झाला, मी रेडीमेड आणलेला होता कारण की मी शिवायला वेळ नव्हता त्याच्यामुळे. आणि इकडं बघा लहान पोरं किती मस्ती करतात, कुठं पण जा पण लहान पोरांची मस्ती काय कधीच संपत नाही. छान. आणि रेणुका मातेच्या मंदिरात पण खूप साऱ्या जणी जमल्या होत्या, तिथे पण नैवेद्य ठेवलेले होते तुम्हाला. आम्ही तिथे खूप सारे फोटो पण काढले सर्वांनी मिळून आणि खूप एन्जॉय पण केला. आणि घरी नंतर आल्यानंतरून आहे ना मग बाकीचे भजे राहिलेले ते काढायचे, ते पण काढून घेतले. आणि सर्वांना होळीचा तिथून जी राख आणली तिने त्याचे सर्वांना टिळा लावून दिला आणि सर्वांच्या पाया पडून घेतलं. आजी बाबा पण ते पण इकडं जेवायला आलेले होते, कारण की सण असं दिलाय ना आम्ही त्यांना इकडंच बोलवतो, तिला काही खिडा बनवायला लावत नाही. मस्त जेवण वगैरे सर्व झाल्यानंतर ना किचन पण एकदम स्वच्छ आणि क्लीन करून घेतला होता, कारण की सरळ पसारा म्हटलं का खूप आवरायला लागतो आणि वेळ पण खूप झालेला होता. आणि दुकानात त्याला बाकीचे कामं राहिलेले होते, म्हणजे सर्व मी टाकून तशीच निघून आली होती. मग ते आवरायचं बाकी राहिलं होतं ते पण आवरून घेतलं, कारण की दुसऱ्या दिवशी ना परत तोच पसारा आवरावा लागला असता. पण माझ्याजवळ थोडा वेळ होता ना, पण थोडंसं आहे ते आवरून घेते.